नमस्कार, मी गणेश राव आणि तुम्ही पाहता बीबीजी न्यूज तुमचं. असं बोललं जाते की जेव्हा कुंपण शेत खायला बसलं तर दुसऱ्यांना काय म्हणावं, अशीच एक घटना घडली नवेगाव नागझिरा जंगलातील पिटीझरी वन परिक्षेत्रामधील वन्यजीव क्षेत्र सहाय्यक शिवणकर यांनी खुद्द वन मजुरासोबत वन्यजीव कायदा आणि NTCA च्या गाईडलाईनचे उल्लंघन केले. यात काय झालं तर RFO जे आहेत वन्यजीवचे, त्यांनी वन मजुराला कामावून काढले, परंतु जे क्षेत्र सहाय्यक आहेत त्यांना अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. सविस्तर असं की काही दिवसापासून नवेगाव नागझिरा जंगलातील पिटीझरी वन परिक्षेत्रा अंतर्गत असलेल्या उमरझरी रेंजमध्ये वाघीण ही आपल्या 2 बछड्यासोबत स्वच्छंद विहार करीत आहे आणि हीच आता पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे. याच वाघिणीला पाहण्याचा मोह वन्यजीव क्षेत्र सहाय्यक शिवणकर यांना आवरला नाही आणि त्यांनी एका वन मजुराला घेऊन दुचाकीने उमरझरी रेंजकडे धाव घेतली. दोघेही दुचाकीने वाघिणीला पाहायला निघाले. हळूहळू समोर गेले आणि त्यांना वाघीण दिसली. वाघीण ही आपल्या 2 बछड्यासह बसलेली होती. त्यात हे जे वन्यजीव क्षेत्र सहाय्यक शिवणकर आणि वन मजूर त्या ठिकाणी थांबले आणि गाडीवरून उतरले. त्यांनी काय केलं तर खाली उतरून जवळपास 100 ते 150 फुटावरून त्या वाघिणी व त्या छाव्यांचा व्हिडिओ बनविला. एवढेच नव्हे तर या दोघांनी त्या वाघिणी आणि छाव्यासह सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. हे सर्व प्रकरण एवढे धक्कादायक होते की सर्व पाहत राहिले, कारण वन्यजीव क्षेत्र सहाय्यक शिवणकर आणि वन मजूर यांनी वन्यजीव कायदा आणि NTCA उल्लंघन केला. जवळून म्हणजे 100 ते 150 फुटावरून त्याचा व्हिडिओ बनवणे किती धोकादायक असेल हे विचार करा. समजा वाघिणीने यांच्यावर हल्ला केला असता तर काय घडलं असतं. हेच कृत्य जर एखाद्या पर्यटकाने केले असते तर त्यांच्यावर मोठी कारवाई झाली असती. ही घटना बीबीजी न्यूजने जेव्हा वन्यजीव वन परिक्षेत्र अधिकारी बारसागडे यांना सांगितलं तेव्हा त्यांनी यावर कारवाई करत जो वनमजूर आहे त्याला कामावरून काढले, परंतु जे क्षेत्र सहाय्यक शिवणकर त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. अशी घटना या वन परिक्षेत्रात घडली तरीही वन परिक्षेत्र अधिकारी अद्याप काही बोलण्यास तयार नाही. त्यांना जर विचारले असता ते बोलले की आम्ही चौकशी करू.